बघा, 88 किलोमीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाचे 1000 फेरे पूर्ण होतात, तर चाकाची त्रिज्या किती असेल असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. इथं अंतर आणि समोर परीघ म्हणून कशाचा हो? चाकाचा. लेकरांनो लक्ष द्या. अंतर 88 किलोमीटर. समोर परीघ काढण्याचं सूत्र 2πr, त्यासोबत गुणीला चाकाचे फेरे घ्या. किती? 1000 फेरे आहे. लक्ष द्या, चाकाचे फेरे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल. लेकरांनो लक्ष द्या. आता 88 किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतरण म्हणजे 88,000 मीटर. एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात, म्हणून 1000 गुणीला 88,000 मीटर म्हणजेच 88 किलोमीटर. 2 गुणीला पायची किंमत 22/7. त्रिज्या किती असेल? आर म्हणजे रेडियस. असंच हे 1000 फेरे आहेत. लेकरांनो लक्ष द्या. 88,000 बराबर हा गुणाकार 44 छेदस्थानी 7 गुणीला आर गुणीला 1000. लक्ष द्या. आता हे 7 इकडे येताना 88,000 सोबत गुणीला छेदस्थानी हे अंशस्थानी असलेले 2 पद 44 गुणीला 1000. हे 1000 अंशस्थानी कसे? कोणती संख्या एकटी नसते, त्याच्या खाली 1 असते, म्हणून 44 1000 2 अंश बनतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येताना अंशस्थानी असेल छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. लेकरांनो लक्ष द्या. आता हे 3 शून्य, हे 3 शून्य खलास. हा भाग गेला 2 न सर, म्हणजे 2 गुणीला 7. हा गुणाकार 14 आणि मीटर हे या प्रश्नाचं उत्तर असेल. हे इथं मीटरच का आलं, सेंटीमीटर मध्ये का नाही आलं? तर हे जे अंतर आहे हे अंतर किलोमीटर मध्ये दर्शवू. किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतरण केलं, म्हणून हे मिळालेलं उत्तर मीटर मध्ये. अर्थात त्या लक्ष द्या लेकरांनो लक्ष द्या. अर्थात त्या चाकाची काय हो? त्रिज्या किती? तर 14 मीटर असेल. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे.